हॅलो फ्रेंड्स, आपलं अदिती learning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी क्लास 6 यामध्ये 2.2 स्टोरीज ऑफ स्ट्रिंग्स कठपुतलीच्या गोष्टी याचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिला शब्द आहे पास. PASS. पास म्हणजे पुढे देणे किंवा सरकवणे. दुसरा शब्द आहे अराउंड. AROUND. अराउंड म्हणजे गोल फिरवणे किंवा सभोवताली. तिसरा शब्द आहे होल्डिंग. HOLDING. होल्डिंग म्हणजे हातामध्ये पकडलेला. चौथा शब्द आहे कलरफुल. COLOURFUL. कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी. त्यापुढचा शब्द आहे एक्सायटिंग. EXCITING. एक्सायटिंग म्हणजे रोमांचक किंवा वेदक. त्यानंतरचा शब्द आहे ट्रॅडिशन्स. TRADITIONS. ट्रॅडिशन्स म्हणजे परंपरा. पुढील शब्द आहे कॉर्नर. CORNER. कॉर्नर म्हणजे कोपरा किंवा भाग. त्यानंतरचा शब्द आहे टेल्स. TALES. टेल्स म्हणजे कथा किंवा कहाण्या. नववा शब्द आहे स्टेट. STATES. स्टेट्स म्हणजे राज्य. 10वा शब्द आहे फेमस. FAMOUS. फेमस म्हणजे प्रसिद्ध किंवा विख्यात. 11वा शब्द आहे कार्व्ड. CARVED. कार्व्ड म्हणजे कोरलेले किंवा कोरीव काम केलेले. 12वा शब्द आहे लिजेंड्स. LEGENDS. लिजेंड्स म्हणजे दंतकथा किंवा पौराणिक कथा. 13वा शब्द आहे सेलिब्रेशन्स. CELEBRATIONS. सेलिब्रेशन्स म्हणजे उत्सव किंवा आनंदोत्सव. 14वा शब्द आहे परफॉर्मर्स. PERFORMERS. परफॉर्मर्स म्हणजे सादरीकरण. 15वा शब्द आहे ब्लेसिंग्स. BLESSINGS. ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद. 16वा शब्द आहे लेदर. LEATHER. लेदर म्हणजे चामडे किंवा चर्म. 17वा शब्द आहे मॅजिकल. MAGICAL. मॅजिकल म्हणजे जादुई किंवा चमत्कारी. 18वा शब्द आहे स्क्रीन. SCREEN. स्क्रीन म्हणजे पडदा. 19वा शब्द आहे सिक्रेड. SACRED. सिक्रेड म्हणजे पवित्र किंवा धार्मिक. 20वा शब्द आहे एपिसोड्स. EPISODES. एपिसोड्स म्हणजे प्रसंग, भाग किंवा मालिका. 21वा शब्द आहे ग्लोईंग. GLOWING. ग्लोईंग म्हणजे चमकदार किंवा प्रकाशमान. 22वा शब्द आहे एक्सप्रेसिव्ह. EXPRESSIVE. एक्सप्रेसिव्ह म्हणजे भावपूर्ण किंवा हावभाव. 23वा शब्द आहे बिहेवियर. BEHAVIOUR. बिहेवियर म्हणजे वर्तणूक किंवा वागणूक. 24वा शब्द आहे काइंडनेस. KINDNESS. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा किंवा सौजन्यपणा. 25वा शब्द आहे डेटीज. DEITIES. डेटीज म्हणजे देवी देवता किंवा ग्रामदेवता. 26वा शब्द आहे हार्मोनी. HARMONY. हार्मोनी म्हणजे सलोखा किंवा एकोपा. 27वा शब्द आहे रॉड पपेट्स. RODPUPPETS. रॉड पपेट्स म्हणजे काठीच्या साह्याने चालवल्या जाणाऱ्या बाहुल्या. 28वा शब्द आहे ट्विस्ट. TWIST. ट्विस्ट म्हणजे पिळवटणे किंवा वळणे. 29वा शब्द आहे ॲक्ट. ACT. ॲक्ट म्हणजे अभिनय करणे. 30वा शब्द आहे रिच कल्चर. RICHCULTURE. रिच कल्चर म्हणजे समृद्ध संस्कृती. 31वा शब्द आहे फेरीटेल. FAIRYTALE. फेरीटेल म्हणजे परीकथा किंवा काल्पनिक गोष्ट. 32वा शब्द आहे इंटरेस्टिंग. INTERESTING. इंटरेस्टिंग म्हणजे रंजक किंवा मनोरंजक. 33वा शब्द आहे इमॅजिन. IMAGIN. इमॅजिन म्हणजे कल्पना करा. 34वा शब्द आहे ड्रॉपिंग. DROPPING. ड्रॉपिंग म्हणजे खाली पाडणे किंवा गळून पडणे. 35वा शब्द आहे पपेटियर. PUPPETIER.
PETER. पपेटियर म्हणजे बाहुल्या चालवणारा कलाकार किंवा सूत्रधार. 36वा शब्द आहे स्निजेस. SNESSEEZES. स्निजेस म्हणजे शिंकतो किंवा सिंकणे. 37वा शब्द आहे ऑडियन्स. AUDIENC. ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक किंवा श्रोतेगण. 38वा शब्द आहे गिगल्स. GIGGLES. गिगल्स म्हणजे खुदकून हसणे. 39वा शब्द इस्केप. ESCAP. इस्केप म्हणजे सुटका करून घेणे. 40वा शब्द आहे अडल्ट्स. ADULTS. अडल्ट्स म्हणजे प्रौढ व्यक्ती किंवा मोठे लोक. 41वा शब्द आहे प्लेफुल. PLAYFUL. प्लेफुल म्हणजे खेळकर किंवा रंजक. 42वा शब्द आहे स्टेप्स. STEPS. स्टेप्स म्हणजे पायऱ्या किंवा कृतीचे टप्पे. 43वा शब्द आहे डिझाईन्स. DESIGNS. डिझाईन्स म्हणजे नक्षीकाम किंवा आकृत्या. 44वा शब्द आहे ड्रेसिंग्स. DRESSING. ड्रेसिंग म्हणजे पेहराव कपड्यांचा. 45वा शब्द आहे फिंगर पपेट्स. FINGERPUPPETS. फिंगर पपेट्स म्हणजे बोटाच्या बाहुल्या. 46वा शब्द आहे डेकोरेट. DECORATA. डेकोरेट म्हणजे सजवणे किंवा सुशोभित करणे. 47वा शब्द आहे प्लेजर. PLEASURE. प्लेजर म्हणजे आनंद किंवा सुख. 48वा शब्द आहे बिलीफ. BELIEF. बिलीफ म्हणजे श्रद्धा, विश्वास किंवा धारणा. 49वा शब्द आहे गॉडेस. GODDESS. गॉडेस म्हणजे देवी किंवा माता. 50वा शब्द आहे पीसफुल. PEACEFUL. पीसफुल म्हणजे शांततापूर्ण. 51वा शब्द आहे एक्झिस्टन्स. EXISTENC. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. 52वा शब्द आहे कफ. COUGH. कफ म्हणजे खोकला. 53वा शब्द आहे फोनोटिक. PHONETIC. फोनोटिक म्हणजे उच्चार विषयक. 54वा शब्द आहे टफ. TOUGH. टफ म्हणजे कठीण, घट्ट, मजबूत. 55वा शब्द आहे व्हेटरन. VETERAN. व्हेटरन म्हणजे अनुभवी, ज्येष्ठ किंवा दिग्गज. शेवटचा शब्द आहे अब्रॉड. ABROAD. अब्रॉड म्हणजे विदेशात किंवा परदेशात. असे शब्द चांगल्या तऱ्हेने वाचा जेणेकरून तुम्हाला समजतील. चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.